नवरात्र उत्सव विशेष वारकरी मुलाखत हबप श्री आदितीताई निक्काम। हा नवरात्र उत्सव चालू आहे आणि आपली जी मुलाखत आहे ती वारकरी विशेष नवरात्र उत्सव अशा पद्धतीचा आपला विषय। तर मला नवरात्र उत्सवामध्ये आपण जी नवरात्रीची घटस्थापना करतो ती कशा पद्धतीने केली पाहिजे आणि 9 दिवस कशा पद्धतीने आपण भक्ती त्या आदिशक्तीची केली पाहिजे आणि मग 9व्या दिवशी आपण किंवा तरी काही ठिकाणी 10व्या दिवशी विसर्जन करतात, काही ठिकाणी 9व्या दिवशी करतात। मग ते विसर्जन नेमकं कशा पद्धतीने केलं पाहिजे या सगळ्या 9 दिवसाचा जो काही उपक्रम असतो तो थोडक्यात कशा पद्धतीने करावा आणि ती भक्ती कशा पद्धतीने करावी याबाबत काय सांगा? मी तुम्हाला आधी पण सांगून गेले की भक्ती 9 प्रकारची आहे। 9 प्रकारची भक्ती 9 दिवस आपण केली पाहिजे आणि नवरात्री विशेष आहे त्याच्यामुळे प्रथम दिवशी प्रथमं शैलपुत्रीचं की दुर्गेचे जे 9 रूप आहेत प्रामुख्याने 9 दिवस त्या 9 रूपांचं स्मरण आपण केलं पाहिजे। का ओहापो आणि सोंगढोंग करण्यापेक्षा हल्ली काय झालं की रोज एका कलरची साडी मला वाटतंय पहिल्या काळामध्ये आपल्या आजींना म्हणा किंवा आपल्या आईला म्हणा किंवा आपल्या पंजीला असं काही कधी मिळालंच नाही हो। आणि अंबाबाईला सुद्धा कधी पहिल्या काळामध्ये 10-20 वर्षापूर्वी की नाही याच कलरची साडी आज घातली पाहिजे, आज पिवळीच घातली पाहिजे, उद्या हिरवीच घातली पाहिजे असं काही नव्हतं। हे आत्ता आलं पण वास्तविक पाहता हे ठीक आहे काला येतच महिना हरकत नाही, पण या सगळ्या गोष्टींपेक्षा आपण जे काही क्रिया करतो 9 दिवस घटस्थापना असेल किंवा व्रत असेल, वैकल्य असेल, नामस्मरण असेल, जाप असेल याच्यामध्ये भाव महत्वाचा आहे। जोपर्यंत आपला भाव शुद्ध होत नाही तोपर्यंत आपण केलेली भक्ती आपण केलेली साधना ही आपल्याला आनंद देत नाही, समाधान देत नाही। त्याच्याकरता 9 दिवस जे आपण घरामध्ये अंबाबाई करता अखंड दीपक लावतो ते दिवा लावण्यामागचं कारण की आपल्या प्रारब्धामध्ये आपल्या जीवनामध्ये जे काही पाप आपल्याकडनं झालेले असतात किंवा आपले जे वाईट कर्म असतात पहिल्या जन्मातले असतील या जन्मातले असतील त्या दिवेद्वारे अंबाबाई समोर ते सगळे जळून भस्म होतात, आपलं प्रारब्ध जळून भस्म होतं आणि काहीतरी भविष्यामध्ये आपल्याला चांगलं घडतं म्हणून आपण त्याच्यासमोर 9 दिवस दिवा तेवत ठेवतो। हा दिव्याचा दृष्टिकोन। त्याच्यानंतर आपण अंबाबाई समोर रोज एक माळ त्या घटाला घालतो। घट बरोबर तो मातीचा असतो आणि त्या घटाला माळ घालत असताना ती दररोज वेगळ्या पद्धतीची घातली जाते। हो ते नेमकं कधी पानाची घातल्या जाते, कधी फुलाची घातल्या जाते, काही लिंबाची घालतात, फळाची वगैरे आपापल्या पद्धतीने आपापल्या भावनेप्रमाणे ती माळ आपण त्या ठिकाणी घालत असतो देवीला। मग समजा आता पानाची माळ ही नैसर्गिक जी आहे त्याचीच माळ घालत, प्लास्टिकची नाही। कारण नैसर्गिक का निसर्गाला प्राधान्य की ज्या वनौषधी असतील, झेंडूची पानं असतील, अशोकची पानं असतील, बेलाची पानं असतील, तुळशीची पानं त्याची माळ घातल्या जाते। का की भगवंत आपल्याला त्याच्यातून काहीतरी संदेश देत आहेत की तुम्ही निसर्गाला कुठेतरी ऍक्सेप्ट करा, तुम्ही कृत्रिम गोष्टीपासून दूर राहा, निसर्गाच्या सानिध्यामध्ये जा, तुम्ही मला ते अर्पण करा। मला अर्पण करा म्हणजे तुम्ही त्याचा कुठेतरी स्वीकार करा की त्याचं प्रतीक आहे ते, पण कुठेतरी परमेश्वराला जे नैसर्गिक आहे तेच आपण परमेश्वराला सुद्धा दिलं पाहिजे। आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये फुलं असतील, पानं असतील वगैरे वगैरे। त्याच्यानंतर भगवती समोर आपण घट मांडतो आणि घटाच्या भोवती आपण माती टाकून त्याच्यामध्ये सप्त धान्य असेल किंवा 9 प्रकारचं धान्य, कोणी 7 प्रकारचं टाकतं, कोणी 9 प्रकारचं टाकतं आणि मग ते धान्य टाकतात आणि ते धान्य हळूहळू ते घटाचं जे पाणी असतं ना घटामध्ये टाकलेलं ते पाणी काय होतं ते मुरतं त्या मातीमध्ये। आता बघा हल्ली शेतकरी वर्ग ठिबक सिंचन करतात, ड्रीप ज्याला आपण म्हणतो ते हो की नाही, तर त्याचं तात्पर्य काय असतं की ते एका ठिकाणी ठिबकतं पण एका ठिकाणी त्याचं पाणी येतं पण ते संपूर्ण झाडाला कुठेतरी पुष्टी देतं। म्हणजे काय आपल्याला संदेश देत होतं घट की तुम्ही ठिबक सिंचन म्हणजे हे ज्याने पण शोध लावला असेल त्याने घटाकडे बघूनच लावला असं मला तरी वाटतंय। का कारण ते जे घट जो पाण्यातून ते घट जो पाझरतो आणि त्याच्यातून जे धान्य पेरलेलं असतं आपण ठेवलेलं असतं त्याच्यामध्ये ते उगवतं आणि ते मोठं होतं की हा संदेश आहे की पाण्याची तुम्ही बचत करा, कमी पाण्यामध्ये तुम्ही शेती करा, उत्पन्न काढा। का आपण शेतकरी वर्ग आहे, कृषी प्रधान आपला देश आहे, हा एक संदेश त्याच्यामधून आपल्याला भेटू शकतो। किंवा दुसरं आतमध्ये घट आहे तो मातीचा घट आहे, तो मातीचा घट म्हणजे आपण आहोत।
आणि आतमध्ये असणारं जे जल आहे ते जल म्हणजे परमात्म्याच्या नामस्मरणाची धारा आहे, रसधारा ज्याला आपण म्हणतो, नामचिंतनाची रसधारा आहे. ज्या वेळेस ती रसधारा आपल्या शरीरातून आपल्या इंद्रियाद्वारे बाहेर पाझरते त्यावेळेस कुठेतरी जे गवत उगतं ना ते धान्य उगतं, व त्याप्रमाणे आपल्या रसद्वारेद्वारे आपल्या विचारधारेद्वारे कुठंतरी समाजामध्ये त्याचे कोंब हे अंकुरित होत असतात, तृण अंकुरित होत असतात. माऊली ज्ञानोबराय म्हणतात तसं इवलेसे रोप लावेले द्वारे आणि त्याचा विलू गेला गगनावरी. पण त्याकरता कुठंतरी ते रोपट बनण्याकरता, अंकुरित होण्याकरता आणि त्याचं मोठं विशाल मोठं वृक्ष बनण्याकरता सुद्धा आधी ठिबक सिंचन रूपी त्या पद्धतीने आपला जो घट आहे त्याच्यामध्ये कुठेतरी आपल्याला आपली जलधारा, रसधारा, नामधारा निर्माण करावी लागेल. म्हणजे आपण केलेलं वक्तव्य, आपण केलेली साधना ही समाजापर्यंत पोहोचेल आणि समाजामध्ये कुठेतरी परिवर्तन होण्याची क्रिया घडेल. आता तुम्ही देवीच्या मला 9 दिवसाबाबत माहिती सांगितली. आता नेमका जो शेवटचा दिवस असतो त्या दिवशी आपण विसर्जन करतो. तुमचं विसर्जन कशा पद्धतीने केलं पाहिजे याबाबत काय? विसर्जन विधिवत केलं पाहिजे. आपल्या वैदिक धर्मानुसार, आपल्या संप्रदायानुसार ज्या पद्धतीने आपल्याला सांगितलेलं आहे त्या पद्धतीने आपण ते विशेषत्वाने केलं पाहिजे. हल्ली डीजे लावतात, हो की नाही? डीजे लावायचं, मग त्याच्या पुढे वाकड्या तिकडं नाचायचं, त्याच्यामध्ये रस जातो. जो अध्यात्माचा रस आहे, परमार्थाचा जो रस आहे तो रस त्या ठिकाणी शिल्लकच राहत नाही आणि मग तो बेरस होऊन जातो. नुसतं धांगडधिंगा, फक्त नाचायचं, नाचत नाचत जायचं आणि कुठंतरी एखाद्या तीर्थामध्ये, नदीमध्ये, तलावामध्ये, समुद्रामध्ये ते विसर्जन करायचं. जेणेकरून आपण विसर्जन करताना कुठेतरी प्रदूषणही वाढवतो, हो की नाही? मला वाटतंय की आपण आपली संस्कृती जपली पाहिजे, संवर्धन केलं पाहिजे, कुठेही कचरा, प्रदूषण होता कामा नये. त्यामुळे जास्त कृत्रिमरित्या आपण देखावा करण्यापेक्षा जेवढं काही नैसर्गिकरित्या आपल्याला करता येईल त्या पद्धतीने आपण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, जेणेकरून प्रदूषणही वाचेल आणि दुसरी गोष्ट यथावत विधिवत त्या ठिकाणी विसर्जन होईल. आणि ती पूजापाती करून, नैवेद्य आरती करून, अगदी भगवती मातेला होम हवन करून, त्या ठिकाणी षोडशोपचार पूजा करून, नैवेद्य अर्पण करून, त्या ठिकाणी विधिवत पूजा करून, त्या ठिकाणी त्या जे काही आपण 9 दिवस ती साधना केलेली आहे, घट असेल, काही काही ठिकाणी देवी बसवतात, त्या गोष्टींचं आपण यथासांग विधीपूर्वक आणि भक्तिभावाने विसर्जन केलं पाहिजे. आणि ते विसर्जन करत असताना आपल्या ठिकाणी असणाऱ्या वाईट प्रवृत्तींचं पण आपण कुठेतरी विसर्जन करायला शिकलं पाहिजे असं मलाही वाटतं. का वाईट प्रवृत्ती की त्यावेळेस भगवती मातेनं महिषासुर मारला की आदिमाया शक्तीने वेगवेगळे रूप घेतले. कधी महिषासुर मारला असेल, कधी शुंभ निशुंभ मारले असतील, कधी रक्तबीज मारला असेल, असे वेगवेगळे राक्षस दैत्य त्या काळामध्ये भगवतीने मारले. का तिने स्वसामर्थ्यावरती मारले बरं का. आदिमाया शक्तीने जे दैत्य मारले, असुर मारले, ते स्वसामर्थ्यावरती मारले. का? स्त्रीला एक संदेश आहे की बाई तू स्त्री पण घेऊन जन्माला आलीस ना, मग कुठंतरी तू स्वतःला कणखर बनवलं पाहिजे. काहीतरी नवरात्री आदिमाया शक्ती आपल्याला काहीतरी संदेश देऊ इच्छिते, काहीतरी आपल्याला ज्ञान देऊन जाते की मी दैत्यांशी स्वसामर्थ्याने लढले, त्यांचा मी नाश केला आणि कुठेतरी या समाजामध्ये पुन्हा सात्विकतेचं, शांतीचं वातावरण निर्माण केलं. की स्त्री या आदिमाया शक्तीचं रूप आहे हे सर्वजण जाणतात आणि मानतात. तर स्त्री शक्तीने सुद्धा चुलबुल ते प्रत्येकाच्याच वाट्याला आलेलं आहे, हो की नाही? अगदी मग ती कीर्तनकार असेल, कथाकार असेल, किंवा मुख्यमंत्री असेल, पंतप्रधान असेल, राष्ट्रपती असेल, कुणी असू द्या, पण स्त्रीला चूल आणि मुली हे चुकलेलं नाही. ते तिला सांभाळावं लागतं नाही, तिचा धर्म आहे तो तिला पाळला पाहिजे, हो की नाही? तो तिला पाळलाच पाहिजे. आणि तो पाळत असताना की स्त्रीने स्वतःला सुंदर बनवण्यापेक्षा कणखर आणि तेजस्वी बनावं, की लोकांच्या नजरा आपल्याकडे खिळल्या नाही पाहिजे, तर लोकांच्या नजरा आपल्याकडे बघून खाली झुकल्या पाहिजे. एवढं सामर्थ्यशाली स्त्रीने बनलं पाहिजे आणि तिला सपोर्ट घरातून मिळाला पाहिजे. का पुरुष वर्ग नवरात्रीचा व्रत करतात, आदिमाया शक्तीला जातात, हो की नाही? 3.5 शक्तीपीठाची तीर्थयात्राही करतात, पण खऱ्या अर्थाने 3.5 शक्तीपीठ ऐका आपल्या घरामध्येच. पहिलं शक्तीपीठ ही आपली आई, दुसरं शक्तीपीठ ही आपली पत्नी आहे, तिसरं शक्तीपीठ आपली बहीण आहे आणि अर्धशक्तीपीठ आपली मुलगी आहे. जर घरातल्या कर्त्या पुरुषांनी स्त्रीचा आदर केला,
स्त्रीचा सन्मान केला तर जगदंबा घरातच आहे, घराच्या बाहेर नाहीच आहे. तुम्हाला तीर्थयात्रेला जाण्याची गरजच काय? जर स्त्रीचा पुरुषाने जर आदर केला तर घरामध्ये धन, संपदा, वैभव, लक्ष्मी, उत्तम आरोग्य हे घवघवीतपणे नांदतं. आणि एक सांगू, ज्या घरामध्ये स्त्रीचा अनादर होतो, ज्या घरामध्ये स्त्रीचा सन्मान होत नाही, ज्या घरामध्ये स्त्रीची विटंबना आणि अवहेलना होते ना, मग त्या घरामध्ये त्या पुरुषाने कितीही कमवू द्या, त्या पुरुषाने कितीही प्रयत्न करू द्या, तो पुरुष जीवनामध्ये कधीच सक्सेस होत नाही. आणि जरी त्याला यश मिळालं, सक्सेस झाला, तरी पण त्याला सुख आणि समाधान त्याच्या लाईफमध्ये कधीच त्याला प्राप्त होत नाही. म्हणून पुरुषाचंही कर्तव्य आहे समाजामध्ये की आपण आपल्या घरातल्या लक्ष्मीचा आधी कुठेतरी सन्मान केला पाहिजे. तुम्ही आता बोलताना सांगितलं की स्त्री सामर्थ्यवान तयार झाली पाहिजे, बरोबर आहे. हो. पण यातच तुमचा देखील कुठेतरी सिंहाचा वाटा आहे. हो. आणि तुम्ही काय करताय तर विविध भागातील मुलींना आपल्या वारकरी शिक्षण संस्थेअंतर्गत सक्षम बनवण्याचं काम करताय. याबाबत नेमकं तुम्ही काय सांगाल की ग्रामीण भागातील जेव्हा अनेक विद्यार्थी तुमच्याकडे शिकायला येतात, तर त्या कशा पद्धतीने तुमच्याकडे शिकायला येतात आणि कुठल्या पद्धतीचं शिक्षण तुमच्याकडे त्यांना दिलं जातं? आता माझा ज्या विद्यार्थिनी आपल्याकडे येतात, शिकायला आलेल्या असतात, गेली 20 वर्ष झाली संस्था काम करते. नवीन महाराष्ट्रातील ही दुसरी वारकरी शिक्षण संस्था आहे मुलींची. याच्या आधी शक्यतो संस्था कुठे नव्हती. आपल्या इंद्रायणी नगरमध्ये पलीकडल्या गल्लीमध्ये गीताश्रम म्हणून आहे, भंडाऱ्याकडले ते रत्नाकर महाराज म्हणून आहेत, त्यांची प्रथम संस्था मुलींची होती. आणि त्यानंतर माझ्या गुरुवर्य गायत्री महाराजा मी छोटी होते त्यावेळेस त्यांनी हे मुक्ताई वारकरी शिक्षण संस्थेचं रूप त्यांनी या ठिकाणी प्रस्थापित केलं. आणि आज ही संस्था गेली 20 वर्ष संप्रदायाचं काम करते, मुली घडवण्याचं काम करते. तर ज्या विद्यार्थिनी घडत आहेत त्यांना आपलं एकच सांगणं असतं हमेशा सतत की तुम्ही कुठेतरी कर्तबगार बना. आणि शिक्षण घेत असताना कुठंतरी शिक्षण घेत असताना मुलींनी सामर्थ्यशाली बनलं पाहिजे, काहीतरी स्वतःच्या पायावरती उभं राहिलं पाहिजे. आणि उभं राहत असताना, शिक्षण घेत असताना कुठेतरी आपण आपल्या मर्यादा सांभाळल्या पाहिजे, आपण आपल्या संप्रदायाच्या मर्यादा आपण सांभाळल्या पाहिजे. आपण एक मुलगी आहोत, आपल्याला कर्तबगार तर बनायचं आहे, सामर्थ्यशाली बनायचंय. का स्त्रीच्या ठिकाणी तेवढी ताकद आहे, तेवढं सामर्थ्य आहे. स्त्री समोरच्याला झुकवू शकते. ज्या अर्थी आदिमाय शक्ती रणरागिणी बनून भस्मासुरासारख्याला महिषासुरासारख्याला मारू शकते, तर हल्ली सुद्धा स्त्रीने तितकं तेजस्वी आणि कणखर बनायला हवं. मी मुलींना सतत सांगत असते. का सांगत असते पाठामध्ये? कारण हल्ली हे सांगणं काळाची गरज झाली. का गरज झाली की बघा तुम्ही याच महिन्यामध्ये रेपचे प्रकरण किती वाढले, खूप वाढले. बदलापूरचं झाले असेल, नाशिकचं झालं असेल, अनेक अन्यत्र भरपूर प्रकार या ठिकाणी समाजामध्ये आपल्या संस्कृतीमध्ये घडत आहे. ती फार लाजिरवाणी घटना आहे आणि दुःखास्पदही आहे. पण ही घटना घडू नये का यासाठी ज्यावेळेस ही घटना समाजामध्ये घडते ना त्यावेळेस इन्क्वायरी होते, कुठेतरी शासनाने त्या व्यक्तीला केलं जातं, पण त्या गोष्टीला फार विलंब लागतो. पण ही घटना घडू नये असं जर आपल्याला वाटत असेल तर त्याकरता मुलींना सामर्थ्यशाली बनावं लागेल. सगळ्यात महत्वाचं, तुम्हाला जर सामर्थ्यशाली बनायचंय, काहीतरी शिकायचंय, लाईफ मध्ये आपल्याला सक्सेस व्हायचंय, तर सगळ्यात महत्वाचा पॉईंट सांगते, मोबाईल पासून थोडंसं दूर राहा. का? कारण जेवढं आपण मोबाईल पासून दूर राहू ना तितकं आपण अध्यात्मामध्ये आणि आपल्या अभ्यासामध्ये कार्यरत असू. मोबाईल आपल्याला कुठेतरी अभ्यासापासून कधीतरी काहीतरी थोड्या बहुत कारणाने आपल्याला दूर नेण्याचं काम करत असतो. मोबाईल चांगलाही आहे आणि वाईटही आहे, पण थोडंसं आपण मोबाईल पासून दूर राहिलं पाहिजे. का? मी मुलींना हे सांगत असते की मोबाईलमध्ये फेसबुक, व्हॉट्सअप, इन्स्टावरती बोट चालवण्यापेक्षा या कणखर हातांनी का आपल्या मनगटामध्ये ताकद आहे, या हातांनी आपण ढाल चालवायला शिका, तलवार चालवायला शिका, भाला, कराटे तुम्ही शिका, जेणेकरून तुमचं मनगट आणि सामर्थ्यशाली बनेल. आणि जेणेकरून जर तुमच्यावर कोणी हल्ला केला, तुमच्यावर जर कोणी आक्रमण केलं, तर त्या ठिकाणी तुमच्यावर होणारं संकट, तुमच्यावर येणारं संकट तुम्ही एकटी आणि इझी पार पाडू शकाल. त्याच्याकरता मुलीनं एक कणखर बनलंच पाहिजे, काही काळाची गरज आहे. आणि पालकांचंही कुठेतरी कर्तव्य आहे की एकट्या मुलीला, तरुण मुलीला, एकट्या मुलीला कुठं शक्यतो सोडू नये. आई वडिलांना माहिती असतं की आपली मुलगी किती बलवान आहे, किती सामर्थ्यशाली. जर आपली मुलगी 12 तासापैकी 4-5 घंटे मोबाईलमध्ये जर कार्यरत असेल,
हा, तर ती मुलगी एकटी राहून काय अभ्यास करणार आहे ना. त्याच्यामुळे मुलीवर आईवडिलांनी सुद्धा लक्ष ठेवलं पाहिजे. का काही झालं तर आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये, आपल्या सनातन धर्मामध्ये स्त्रीच्या बाबतीमध्ये सर्वात मोठा अलंकार जर काय असेल तर हे सोन्याचे दागिने नाही दादा. सर्वात मोठा अलंकार कोणता असेल तर तिचं चारित्र्य आणि ते तिला जपता आलं पाहिजे. हे शिक्षण हल्ली कथा कीर्तनाद्वारे सुद्धा आपण तरुण मुलींना दिलंच पाहिजे असं मला वैयक्तिक वाटतं. दुसरा भाग असा की बऱ्याचदा असं होतं की अनेक ठिकाणी शिक्षण संस्थेमध्ये विविध प्रकारच्या विद्यार्थ्यांनी शिकायला आहेत आणि कुठंतरी अर्धवट शिक्षण सोडून त्या चालल्या जातात. म्हणजे एकतर त्याची परिस्थितीमुळे असेल किंवा अनेक कारण त्या ठिकाणी असतात. मग अशा वेळी त्या ज्या मुली सोडून जातात शिक्षण, किंवा मुली असेल किंवा ती मुलं असतील, कुठलंही शिक्षण असू द्या, नेमकं त्यांना तुम्ही कशा पद्धतीने मार्गदर्शन करा किंवा मोटिवेशन करण्याचं काम करा? आता आपल्या संस्थेचा विषय सांगते तुम्हाला की ज्या मुलींना आई नाही किंवा वडील नाही आणि शिक्षण घेण्याची फार तळमळ आहे त्यांना, मग अशा विद्यार्थिनींकरता आपणही थोडीफार ऑफर ठेवलेली असते की ज्या मुलीला आई नाही किंवा वडील नाही, शिक्षणाची तळमळ आहे, परिस्थिती नाही, मग अशा मुलींकरता आपण थोडीफार फी आपण त्यांच्यासाठी कमी करतो, त्यांना सवलत देतो, जेणेकरून ती मुलगी सुद्धा समाजामध्ये उभी राहिली पाहिजे, तिच्या पायावरती उभं राहून तिनं पुढे गेलं पाहिजे आणि आपल्या वारकरी संप्रदायाची, आपल्या हिंदू धर्माची ध्वजा, पताका तिनं पुढे नेण्यामध्ये सिंहाचा वाटा उचललेला हवा. मला सांगितलं की महाराष्ट्रातील 2 नंबरची तुमची मुलींची वारकरी शिक्षण संस्था आहे. 2 नंबरची म्हणजे संख्येने 2 नंबरची. हा, संख्येने कळत नाही, पण आता तुम्ही संख्येने कळत नाही 2 नंबरची म्हणताय, पण नेमक्या आतापर्यंत तुमच्या संस्थेतनं किती विद्यार्थिनी घडल्या आणि घडत आहेत? आतापर्यंत हजारो विद्यार्थिनी घडून गेल्या, खूप विद्यार्थिनी घडल्या आणि फक्त घडल्या आणि त्या सक्सेसही झाल्या. का या ठिकाणी या भूमीचं वरदान आहे की जी कोणी व्यक्ती आळंदीमध्ये येते, ज्ञान होई मुडा अति मूर्खा त्या दगडा, या ठिकाणी दगडातला दगडही आला तर त्याला ज्ञानाची प्राप्ती होते. आळंदीमध्ये आल्याच्या नंतर कुणी खाली हात जात नाही, मग ज्ञानोबरांचं वरदान आहे, हो की नाही. आपल्या संस्थेमध्ये अनेक विद्यार्थिनी, हजारो विद्यार्थिनी आतापर्यंत आल्याने सक्सेस होऊन गेल्या. त्याच्यापैकी काही CEO झाल्यात, काही डॉक्टर झाल्यात, काही इंजिनियर झाल्यात, काही वकील झाल्यात, काही शिक्षकही झाल्यात, काही कथाकार झाल्यात, कीर्तनकारही झाल्यात, गायक बनल्या, पखवाज वाजवणारही बनल्या. म्हणजे प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्या संस्थेतल्या मुली आजही अग्रगण्य स्थानी मला दिसून येतात. तुम्ही मगाशी आता एक वर्णन केलं की काही मुली CEO झाल्या, काही इंजिनियर झाल्या, डॉक्टर झाल्या, म्हणजे धार्मिकतेसोबत त्यांनी इतरत्र शिक्षण करून म्हणजे आपली वारकरी परंपरा जपत त्यांनी शिक्षण घेतलं आणि कुठेतरी आपला स्वतःचा ठसा उमटवण्याचं काम केलं. याबद्दल आता बऱ्याच विद्यार्थी तुमच्याकडे आहे, नेमका यांना तुम्ही आपल्या या मुलाखतीतनं काय संदेश द्याल? की एकच आहे, जशी आज माझी कुणीतरी मुलाखत घेते ना, तर मला वाटते उद्याही तुमची कुणीतरी अशीच मुलाखत घ्यावी, मला खूप आनंद वाटेल. तेवढं तुम्ही कर्तृत्ववान बना. धन्यवाद. आज माझ्यासोबत आळंदी येथील आदितीताई निक्कम या होत्या आणि नवरात्र विशेष वारकरी मुलाखत या विषयावर आम्ही चर्चा केली आणि अतिशय मनमोकळ्या पद्धतीने ताईंनी मला विविध पद्धतीची माहिती सांगितली. त्याबद्दल धन्यवाद. रामकृष्ण. रामकृष्ण हरी दादा.